मतदान तर झालं, आता मुख्य सवाल आहे मुख्यमंत्री कोण होणार याचा। मुख्यमंत्री पदावरून आता मविया आणि महायुतीमध्ये घमासान होणार आहे। प्रत्येक पक्षामधील लोकांना आपला नेता मुख्यमंत्री होणार असं वाटतंय, मात्र मुख्यमंत्री पदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही। तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असं संजय शिरसाट यांचं म्हणणं आहे। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। कुठली चर्चा नाही। आता परवा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रित बसू आणि चांगला निर्णय करू। निश्चितच बावनकुळेंनी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाला मुख्यमंत्री व्हावं असं त्यांना वाटणं स्वाभाविक आहे। आम्हालाही वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा चेहरा घेऊन ही महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आम्ही लढलेली आहे, म्हणून शिंदे साहेबाच्या चेहऱ्याला असलेली पसंती ही लोकांनी मतदानाद्वारे दाखवलेली आहे। म्हणून आम्हाला असं वाटतंय की शिंदे साहेबांचा तो हक्क आहे आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनतील अशी आम्हाला मनापासून खात्री आहे। दरम्यान तिकडे महाविकास आघाडीत सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। नाना पटोलेंनी आघाडीचं सरकार येणार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार अशी प्रतिक्रिया दिली होती, त्यावरती उत्तर देताना दिल्लीमधून येऊ द्या असं उत्तर संजय राऊतांनी दिलंय। कोण म्हणते असं? तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा। बंडखोर आणि अपक्ष हे किंगमेकर ठरतील, पाहायला गेलं त्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे। अजून निवडून यायचे आहेत ना, अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत। संख्या किती होते काय होते, पण मी इतकंच सांगेन काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे। दरम्यान नाना पटोले यांनी मुख्यमंत्री पदावरून काय वक्तव्य केलेलं होतं ते पाहूयात। काँग्रेस 75 सर मुख्यमंत्री होणार संभावित आमचे सगळे